नमस्कार. कसं सांगाल आजचं लय दिवसाचं नियोजन माणसाच्या आवडीची जोडी पडली. चांगलं वाटलं आज एक नंबर गाडी पडली. हा कसं वाटतं गाडीला स्पीड काय लागली पहिले गाडीला स्पीड पाहिजे हो चांगली स्पीड लागली गाडी. कुणी नियोजन केलं मामांनी सरांनी बरेच दिवस चाललं होतं नियोजन गाडी पळवायची पण आता जुळून आलं सगळं गाडी पडली. आज नियोजन जुळून आलं ना सगळे. हो अड्ड्याबद्दल काय सांगाल कसं वाटतं माती किती सगळे काळे ना. हो एक नंबर अड्डा आहे. भारी पडतं गाडी आहे ना. हो. आज दुरुस्त मी इंडिकेशन नंतर आजच पाहिजे का पहिल्यांदा. नाही त्याच्यानंतर एकदा पळली होती मार खाल्ला होता पण आज पळली. आज बरेच दिवसाची इच्छा होती का जरा सरांची पण आज गाडी पळवायची. हो किती वेळ ठरवलं होतं नियोजन तरी. नाही सर बरेच दिवस होते गाडी पळू पण जरा माहिती आजारी होता त्यामुळं आज गाडी पळवली. प्रेक्षकांची काय प्रतीक्षा होती आज मोहितला. नाही चांगली प्रतीक्षा आहे सगळ्यांच्या मनातली गाडी पडली आज. तुम्ही पण खुश आहे ना सगळे मस्त काल झाला होता का. हा परवा आलो आम्ही रात्री. किती जाईल. हो नमस्कार. काय म्हणताय तुम्ही म्हणता तसं झालं नियोजन मोठा झाला टप्पा. हो नियोजन झालं होतं आधीच एक 15 दिवस झाले. हा हा गाडी कशी पडली काय सांगा. गाडी चांगली पळाली. मला वाटतं सुट्टी झाली गाडी. हो कडून होती ना गाडी. गाडी कडनच होती एक नंबर 2 कसं नंबर लागते स्पीड काय सांगा जरा. गाडी पळाली चांगली आणि काही गाडी जरा चाकऱ्यावरून जायच्या पण गाडी पळते बैल ठामायची फाटीच त्यामुळे काय विषय नाही. आज बक्कासूर आणि माहिव्या दोन्ही पण तसं फ्रेश वाटते तसं. हा दोन्ही बैल फ्रेश आहेत पळते गाडी गॅस आहे. हा गाडी खाऊन स्पीड लावते. हो तुम्हाला वाटतं सेमीला जास्त लावल ना. पेक्षा जास्त गाडी पळणार आणि गोलालाच राहील गाडी. पहिल्यांदा बसता ह्या गाडीवर तुम्ही. हा माहिती बकासूर म्हणजे आज पब्लिकच्या काय प्रतिक्रिया होत्या काय सांगा. पब्लिकची लई इच्छा होती की बैल दोन एकत्र आली पाहिजे. आता माहिती आम्ही पळवली तर बऱ्याच कमेंट म्हणा परत फोन बी आलं बरं आपल्या मुलाखतीनंतर मुलाखतीनंतर तुमच्या बरंच फोन कमेंट आले की ती दोन बैल एकत्र आला. हा ती तुम्ही आज साध्य झालं. आणि ऐतिहासिक बैलांसोबत तुम्हाला बसायचा चान्स मिळाला. चान्स विठ्ठल नानांच्या नंतर चान्स मला मिळाला ती एक मला अभिमान वाटतोय की बाबा चांगल्या गाडी आज आपल्या हातात आल्या. आज तुम्हाला भारी वाटतं जाऊ मोठी गाडी. हा मोठी गाडी चांगली पहिले एक नंबरची लागली गाडी बी पळाली चांगली. मला खालीच वाटलं सुट्टीला कारण मी व्हिडिओ गेले सगळे गाडी फुल स्पीड न झाली. हो गाडी खाली जाग्यापासूनच तळ टाकून तुम्ही सरांना सांगितलं होतं की गाडी जेव्हा होईल पाहिला त्या दिवशी नियोजन खट्टच होणार आहे. हा ती आधीच ठरवताना ठरलं होतं आणि नियोजन बी खट्टच लावलं होतं आम्ही. हा काय काय हा म्हणजे आपलं पहिऱ्याचं जरी गाडी हाणायचं म्हणा अमर हाणर म्हणजे सरांनी आधीच सांगितलं होतं. परत बाकीचं नियोजन सगळं झालं होतं. म्हणजे सरांनी सांगितलं आमर जाणार आहे. किती फेर तुम्ही जायच. अरे कशी वाटली तरी गाडी काय पडते तुम्हाला. सेमीला स्पीड लावला सेमीला स्पीड लागेल गाडीचं अजून जास्त. दोन्ही बैल दुसऱ्या फेऱ्याला जास्तच पळते ती आणि गाडी पळाली. रानाबद्दल काय सांगाल. रान काळ आहे कटनाचं म्हणून तर हे नियोजन लावलं इथं. काळ रान आणि माहितीला कसं पायात जरा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडा मग रानाला पळवायला लागतोय म्हणून इथं ह्या रानाला नियोजन केलं या गाडीचं. मग तुम्हीच ठरवून केलं होतं नियोजन. आता कधी दिसेल. 16 तारखेला मोठा अड्डा आहे. 16 तारखेला मोठा अड्डा आहे. बघूया आता हे पुढलं नियोजन कसं बकासूरचं काय नियोजन केलंय. सर काय म्हणलं गाडी पळल्यावर तुम्हाला घाटाला. गाडी चांगली पळाली म्हणजे गाडीला गॅस लागलाय आणि सरांची बी इच्छा होती गाडी एकदा पळावी. ही डबल पळाली सरांची बी इच्छा पूर्ण झाली. महत्वाची इच्छा पूर्ण झाली. चाच्यांचं काय नाही. चाचा काय म्हणलं चालतंय गाडी पळत चांगलीच पळालेलीच आहे. आणि बैल पण फ्रेश होते सगळे. हा बैल फ्रेश सगळं म्हणजे सगळं व्यवस्थित झालंय. काय कुठलंही सगळं जुळून आले का. जुळून आलं. किती दिवसाची नियोजन चालू होती तुम्हाला वाटतं ड्रायव्हर. नियोजन 15 दिवस झालंय. आणि कुठं काय कुणाला नाही चर्चा नाही कुठं काय काय होतं जरा पैर फुटाफुटी होत्या परत चर्चा झाली की त्यामुळं जरा चर्चा काही कुठं केली नाही. पण प्रेक्षकांनी माहित होती गाडी ह्या अड्ड्याला 100% पळणार तर पळणार आहे आणि ती पळाली गाडी. आता म्हणजे आता काय सांगाल एवढ्या गाड्यावर बसला ह्या गाडीबद्दल स्पेशल काय सांगाल पब्लिक बद्दल. पब्लिकांच्या मनातली गाडी होई सगळ्या. थारचा अड्डा झाला तिथे एक नंबर केल्यापासून सगळ्यांची आवडती दोन बैल. महाराष्ट्रातली एक नंबरची बैल म्हणलं तर ही दोन बकासूर आणि माहिब्या. बरोबर. त्या दोन बैलांची गाडी एकत्र पळून म्हणजे मला बी चान्स मिळाला त्या गाडीवर बसायला. ही एक भाग्यच म्हणायचं आपण. मोहिल काय म्हणते. मोहिल प्रतिक्रिया काय होती. मोबाईल सीट काय गाडी पळेल म्हणला चांगली हानू आपली पायऱ्याला गेल्यावर आणि परत इथं आल्यावर नाही काय विषय ते म्हणजे चालेल हानू 2 नंबर तासावर त्यांचं नाव होतं मोबाईलचं त्यानं ह्याच्यावर हाणली. ते पण खुश होते मला वाटतं. म्हणली गाडी चांगली पळाली. खाली नेताना सगळी फ्रेश होते. मला वाटतं फुल पॉवर येत होतं. हो लय फ्रेश आहे बैल आज. किती दिवसाच्या फरकानं काढलाय आज माहिती. तर एक 15 दिवस होऊन गेले पळून. म्हणजे आज गॅप कसा आहे आज मैदानासाठी गॅप. हा गॅप नाही ते बैल गॅपनच पहिल्यापासून पळवलेला आहे. लय दाट पळवतच नाही आणि ते आजार पडल्यापासून तर काय 15 दिवसात एखादंच मैदान करायचं पण चांगलं करायचं. टॉपचं का. हा टॉपचंच मैदान. आता तरी कधी दिसेल तुमच्या अंदाजे गाडी. दिसेल परत लवकरच. लवकर दिसेल ना. चालतंय ड्रायव्हर तुम्हाला चांगला चान्स भेटला जाय का नाही.
मोठ्या गाडीत इथनं पुढे अजून चांगलं नियोजन होतील आहे ना हो होतील नियोजन चांगली काय नाही. मोठ्या मोठ्या बऱ्याच आहे ना शुभेच्छा तुम्हाला पण धन्यवाद.